अचानक एखाद दिवशी दहीवडे खावेसे वाटले, घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल, पाहुणे आले असतील, तर असे हे दहीवडे नक्की करून बघा. 1 कप डाळीपासून एक 8 ते 10 प्लेट दहीवडे घरामध्ये तयार होतात. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. तर इथे मी मेजरिंग कपने साधारण अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे, तसंच अर्धी वाटी मी उडीद डाळ घेतलेली आहे. आणि आता ही डाळ आपण व्यवस्थितपणे धुवून घ्यायची आहे. काही ठिकाणी फक्त उडदाच्या डाळीचे हे वडे केले जातात, पण पीठ व्यवस्थित न फेटल्यामुळे वडे बरेचदा घट्ट किंवा कडक होतात. पण उडदाच्या डाळीमध्ये आपण जर मुगाची डाळ घातली तर एकतर हे पचायलाही हलकं जातं, शिवाय वडे जाळीदार आणि मऊ व्हायला सुद्धा मदत होते, ज्यामुळे तुमचे दही वडे चवीलाही अगदी छान लागतील. आता दोन्हीही डाळी आपण 2 ते 3 वेळा पाण्याने चोळून स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालून आपण याला 6 ते 7 तासांसाठी भिजत ठेवायचं आहे. रात्रभरासाठी जरी ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल, पण जर तुम्हाला संध्याकाळी वडे करायचे असतील तर सकाळी किंवा दुपारी ही डाळ भिजत घाला. अजिबात वेळ नसेल तर कमीत कमी अर्धा तास तरी ही डाळ तुम्हाला भिजत ठेवायची आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, डाळ अतिशय छान अशी फुलली आहे. आपण बऱ्याचदा विकतचे दहीवडे खातो ना, तर त्यामध्ये बऱ्याच वेळा उडदाच्या डाळीमध्ये मैदासुद्धा वापरला जातो, तर काही ठिकाणी फक्त मैद्याचेही वडे केले जातात. आणि काही ठिकाणी तर चक्क जिरा बटर पाण्यामध्ये भिजत घालून त्यावर दही घालून मसाले घालून आपल्याला हे सर्व केले जातात. तर आता इथे मी ही डाळ मिक्सरमध्ये अशा प्रकारे वाटून घेते आहे. पाण्याचा कमीत कमी वापर आपल्याला करायचा आहे. तर पीठ अगदी मऊसूत सॉफ्ट असं झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता, दहीवडे असतील किंवा मेदूवडे सेम पद्धतीने असे हे छान मेनाप्रमाणे हातावर घेतलं की मऊसूत आपल्याला हाताला हे पीठ लागतं. जर डाळीचे मोठे कण राहिले तर पुन्हा थोडंसं पाणी घालून ही डाळ तुम्ही वाटून घ्या. पीठ जास्त पातळ करायचं नाही, जेणेकरून वडे आपले जास्त तेल शोषून घेणार नाहीत. इथं थोडंसं असं हे घट्टसरच आपल्याला मिश्रण ठेवायचं आहे. 2 ते 3 बॅचमध्ये ही डाळ मी मस्तपैकी बारीक करून घेतली आहे. आणि आता आपण हे चमच्याच्या साहाय्याने फेटून घ्यायची आहे. फेटत असताना तुम्ही इथे बघू शकता, कलरमध्ये थोडासा फरक पडतो आणि वडे आपले मस्त पांढरे शुभ्र अगदी हलके होतात. छान असं फेटून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही फेटाल तितकी यामध्ये हवा भरली जाते. सोडा वगैरे सुद्धा घालायची अजिबात गरज नाही आहे. फेटून फेटून अगदी आपण याला हलकं करून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही फेटाल तितकं हे आपलं पीठ हलकं होईल. आता हे व्यवस्थित फेटलं गेलंय का नाही यासाठी मी एक छोटीशी टेस्ट करते. इथे मी पाण्याचा एक छोटासा बाउल घेतलाय आणि यामधलं थोडंसं मिश्रण मी त्यामध्ये टाकते. तर हे मिश्रण जर पाण्यावर तरंगू लागलं तर याचा अर्थ आहे की पीठ अगदी हलकं झालेलं आहे. आणि जर तळाला जाऊन बसलं तर समजा की पीठ अजून थोडं फेटायची गरज आहे, पीठ हे हलकं झालेलं नाही आहे असा त्याचा अर्थ होतो. तर आता हे आपलं पीठ हलकं झालेलं आहे, व्यवस्थित आपण फेटले. तर आता मी इथे साधारण अर्धा कप किंवा 100 ग्रॅम प्रमाणात दही घेतलेलं आहे आणि यामध्ये अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे. त्यामध्ये हवं तर तुम्ही मीठसुद्धा घालू शकता किंवा काळं मीठसुद्धा वापरू शकता. आणि हे व्यवस्थित आपण फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 4 कप म्हणजेच 1 लिटर पाणी घातलेलं आहे आणि हे आपलं पातळ ताक तयार झालंय. आपण जे वडे तळून घेऊ ते यामध्येच आपण सोडायचे आहेत. आता हे आपलं मिश्रण जे आपण बाजूला ठेवलं होतं त्यामध्ये
मी मिरची आणि आल्याची पेस्टसुद्धा घालते आहे. यासाठी मी साधारण 4 मिरच्या घेतल्या होत्या आणि 1 इंचभर आलं घेतलं होतं. त्याचबरोबर मी चवीनुसार मीठही घातलेलं आहे आणि हे आपण सगळं अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. अजून जर थोडं फेटणं शक्य असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ हे फेटून घ्या. जितकं तुम्ही फेटाल तितके हे वडे हलके फुलके होतील. तर अशा प्रकारे हे मी पुन्हा पुन्हा फेटून घेते. कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, पीठ अगदी पटकन खाली पडत नाही आहे इतपत आपण हे घट्ट बनवलेलं आहे. आणि आता मी तेल गरम करण्यासाठी ठेवलंच होतं. तेल गरमही झाले. आता पाण्यामध्ये थोडासा हात बुडवून आपण याचे लहान लहान वडे सोडायचे आहेत. वडे जर जास्त मोठे केले तर ते आत कच्चे राहू शकतात, म्हणून मी जास्त मोठे वडे बनवले नाहीत. अगदी हव्या त्या आकारात जसेही होतील तसे वडे तुम्ही याचे बनवू शकता. गोलच बनले पाहिजेत असंही काही नाही. आणि छान असे सोनेरी रंगावर आपण हे वडे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे बघू शकता वडे लगेच वर तेलावर तरंगतायत, म्हणजेच आपलं पीठ अतिशय हलकं झालेलं आहे. तुम्ही हवं तर चमच्याने सुद्धा हे सोडू शकता. एक 5 ते 6 वडे आपण घातलेत आणि 100% हे वडे हलके झालेत. आता खूप जास्त वेळ आपण याला तेलामध्ये नाही ठेवायचं. असा कलर आला की आपण याला लगेच काढून घ्यायचं आहे. आता हे तळलेले वडे आपण लगेच या ताकामध्ये सोडून द्यायचे आहेत आणि हे मिक्स करून घ्यायचे आहेत. हा आपला पहिला घाणा तळण्यासाठी साधारण 3 ते 4 मिनिटं वेळ लागलेला आहे. तर उरलेले सुद्धा वडे तळून मी याच ताकामध्ये सोडते. जसं आपण गुलाबजाम तळून काढतो आणि नंतर पाकामध्ये सोडतो तशीच ही पद्धत आहे. वडे जसे तुम्ही तळत जाल तसे डायरेक्ट या ताकामध्ये ॲड करायचे आहेत. जर तुम्हाला ताक करायचं नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा हिंग आणि मीठ घालून त्यामध्ये सुद्धा हे वडे सोडू शकता. आता साधारण 10-1 मिनटं हे व्यवस्थित ताकामध्ये भिजले गेलेत. तर हळूहळू अगदी हलक्या हाताने तुम्ही हे दाबून यामधील पाण्याचा अंश कमी करू शकता. आणि आतून अगदी तुम्ही बघू शकता खूपच छान कापसासारखे मऊ मऊ हे वडे झालेत. तर आता आपण यासाठी गोड दही बनवूया. तर मी इथे अर्धा किलो घट्ट दाटसर असं दही घेतलंय आणि त्यामध्ये मी साधारण अर्धा कप इतकी साखर घातलेली आहे. थोडीशी वेलची पूड सुद्धा घातली आहे आणि हे आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी चवीनुसार अगदी चिमूटभर मीठ घालते आणि साधारण अर्धा टीस्पून मी इथे काळं मीठ घालते. तुम्ही सैंधव मीठ सुद्धा म्हणू शकता. आणि याला आपण व्यवस्थितपणे फेटून घ्यायचं आहे. दह्यामध्ये मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा यामध्ये घालू शकता. आणि हे आपलं गोड दहीसुद्धा तयार आहे. तर आता आपण इथे सर्व करूया. सर्विंगसाठी एका प्लेटमध्ये मी सुरुवातीला गोड दही घालते आणि त्यानंतर हे ताकामध्ये भिजवलेले वडे ठेवून देते. 5 ते 6 वडे मी इथे सर्व करते. पुन्हा आपण या वड्यांवरून थोडंसं गोड दही घालायचं आहे. त्यानंतर व्यवस्थितपणे हे दह्याने कव्हर झालेले आहेत वडे. आता यामध्ये मी चिंच गुळाची चटणी वरून घालते. त्याचसोबत थोडीशी हिरवी चटणी सुद्धा मी घालते. वरून भाजलेल्या जिऱ्याची पूड सुद्धा मी भुरभुरते.
वरून मी अशी ही बुंदी घातलेली आहे. सोबतच बारीक शेवचा सुद्धा मी वापर केलाय. आणि हे मस्त लुसलुशीत कापसासारखे मऊ असे दही वडे तयार झालेले आहेत. तर ही कापसापेक्षाही मऊ आणि लुसलुशीत दहीवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून कळवा. अशाच नवनवीन रेसिपीज सोबत पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत नक्की शेअर करा. बाय.